माझ्या जोडीला आहे जुचंद्र गावातलाच एक कलाकार जय म्हात्रे। तर 2 वर्षापासून आमचं रांगोळीचं हे प्रदर्शन होणार का नाही असं चालू होतं। त्यावेळेस जयने असा उत्साह एक निर्माण केला आणि रांगोळीला आमच्या रांगोळी कलाकारांना सगळ्यांना प्रोत्साहन देऊन त्यांनी असं झोपेतनं उठवल्यासारखं आम्हाला सगळ्यांना रांगोळी काढायला चला असं प्रोत्साहन करून त्यांनी आम्हाला गेली 2 वर्ष इथे रांगोळीच्या प्रदर्शनला तो मेहनत घेतोय। सगळी अरेंजमेंट करा, रांगोळी कलाकारांना बोलवा, काही ना तू रांगोळी करणारच का नाही यावर्षी, असं म्हणजे एकदम उत्साहाने तो सांगणार, म्हणजे करायलाच पाहिजे असं त्याचं मत। म्हणजे तर असा हा आम्हाला उत्साह देणारा जय। तर जय, तुला काय वाटतं, म्हणजे तू 2 वर्ष गेली रांगोळीचं प्रदर्शन भरवतोय, मेहनत करतोय, तू पण एक रांगोळी कलाकारच आहे, म्हणजे तुला पण असं वाटते की मी या प्रदर्शनामध्ये रांगोळी काढावी, पण तुला ही सगळे व्यवस्थापन करण्यामुळे तुला वेळ नाही मिळत किंवा करायला नाही मिळत, तर तुला काय वाटतं? माझं म्हणणं आहे की गावामध्ये प्रदर्शन 2 वर्ष झालं प्रदर्शन झालं नव्हतं आणि पुण्याची माणसं आलेली आणि मी त्यांना गावात फिरवलं, म्हणून मला वाटलं की प्रदर्शन आपण करायला पाहिजे, म्हणून मी पुढाकार घेतला आणि 2 वर्ष रांगोळी करतो। चांगलंच केलं की रांगोळीचं एक म्हणजे आपल्या गावाची जी परंपरा आहे ती पुढे चालवण्यासाठी तू पुढाकार घेतला युवा कलाकार म्हणून। तर तू एकटाच हे करत असतो की अजून तुझ्या जोडीला असतात कोण? मी रांगोळी काढायला असतेच या प्रदर्शनामध्ये, पण रांगोळी काढण्यामुळे मला तुझ्याकडे किंवा अजून कोण तुला मदत करतं हे बघायला मला वेळ नाही मिळत, म्हणून मी तुला विचारते की नक्की तू कसं करतोस हे? मला रांगोळी करायची होती, मला अंकल भेटला की तू पुढाकार घे, मी आहे तुझ्यासोबत, राहीन पण सोबत तुझ्या। अंकल म्हणजे प्रवीण अंकल। तर गावातल्या सगळ्या कलाकारांचं किंवा इतर जे आहेत व्यक्ती त्यांचं या रांगोळीबद्दल किंवा या प्रदर्शनाबद्दल आणि तू चालू केलेलं, तू पुढाकार घेतलेल्या या प्रदर्शनाबद्दल काय मत आहे नक्की? जे मोठे आर्टिस्ट आहेत ते या प्रदर्शनामध्ये यायला कमी बघतात, जे खूप छोटे कलाकार आहेत ते येतात, म्हणजे ज्यांना शिकायची खरोखर इच्छा आहे ते येतात। पण असं नाही आहे की प्रवीण अंकल पण खूप मोठे कलाकार आहेत, वयस्कर कलाकार आहेत, तरी पण ते किती उत्साहाने रांगोळी, म्हणजे ज्यांना आवड आहे ते येतात। तर खूप मस्तच आहे की तू रांगोळीच्या प्रदर्शनामध्ये एवढी मेहनत घेतो, त्याच्यामुळे आम्हाला इथे रांगोळी काढायला भेटतं, आमची कला मेन म्हणजे आम्हाला स्टेज भेटतो, आमची कला सादर करायला एक प्लॅटफॉर्म भेटतो। तर जय, तुझे खूप खूप धन्यवाद। तरुण कलाकार अशी मेहनत घेत असेल रांगोळी प्रदर्शनासाठी तर त्याला सगळ्यांनी नक्कीच प्रोत्साहन दिलं पाहिजे। माझ्या जोडीला आहे रांगोळी सम्राट गणेश सालियन। आठवते तर असू दे ना, काय होते, तर ते नेहमीच अशी रांगोळी काढतात की त्यांची रांगोळी बघायला आवर्जून मला सुद्धा फोन येतात की गणेश सालियन यावर्षी रांगोळी काढणार आहेत का? तर असं नक्की का बोलत असतील लोक? ते आता मला माहीत नाही असं का बोलतात, कारण जेव्हा रांगोळी स्टार्ट झाली, जेव्हा जुचंद्र गावाची रांगोळी आधी दिवाळीला व्हायची मराठी शाळेमध्ये, तेव्हा कुठेतरी असं वाटायचं की आपण या रांगोळी कलाकारांमध्ये असावं। तेव्हा रांगोळी कलाकार स्वतःची रांगोळी बघायला देत नव्हते, कारण दारं खिडक्या बंद करून त्या रांगोळी काढत होते, कारण त्यांचा काही इश्यू वगैरे असं काय असेल मला माहीत नव्हतं किंवा काही असेल, पण लपून रांगोळ्या बघून नंतर मग ते घरी येऊन ट्राय करणं किंवा त्या प्रदर्शनामध्ये मी पण काहीतरी बोलणार, जसं एक अचिव्हमेंट असते ना की मला पण काहीतरी करायचं, त्या हिशोबाने रांगोळीची सुरुवात झाली। मग जशी सुरुवात झाली तसा प्रत्येक कलाकारांनी सपोर्ट केला, प्रत्येक कलाकाराची स्टाईल। जुचंद्र गावामध्ये तसं 40च्या वरती कलाकार आहेत, घरोघरी कलाकार आहेत, ते रांगोळीचे असो, डान्सचे असो किंवा इतर कोणत्याही क्षेत्रातले असो, भरपूर कलाकार आहेत। त्याच्यामुळे या जुचंद्र गावाला कलेचं माहेरघर म्हणून म्हणतात। फक्त रांगोळीपुरती नाही, की प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी ठसा उमटवलेला आहे स्वतःचा। तर अशाच कलेच्या गावामध्ये राहिल्यामुळे माझ्या शरीरामध्ये, माझ्या हातामध्ये ती कला अस्तित्वात आली आणि तसा घडत गेला। आणि आज असं झालं आहे की गणेश सालियन हा फक्त म्हणजे रांगोळी कलाकार नाही, की त्याचं काहीतरी क्वालिटी आहे आणि आमच्या गावामध्ये प्रत्येक रांगोळी कलाकाराच्या काहीतरी विशेष क्वालिटी आहे, त्याची रांगोळीची स्टाईल वेगळी आहे। आणि तसं बघायला गेलं तर प्रत्येक कलाकारांची स्टाईल ऑब्झर्व करून मी माझी स्वतःची स्टाईल डेव्हलप केली, त्यामुळे रांगोळी बघायला पण अट्रॅक्टिव्ह वाटते। त्यामुळे कदाचित असेल की लोकांना गणेश सालियनची रांगोळी बघायला, हा अभिमान किंवा गर्व नाही आहे,
पण एक मलाही आवर्जून असं वाटते की माझ्या रांगोळ्या कोणतरी बघाव्या आणि त्या आता एवढे वर्ष मेहनत करून ते आता घडते. लोक विचारत आहेत, अभिप्रायाच्या बुकमध्ये पण लिहितात की गणेश साल्यांची रांगोळी कुठे आहे. मागच्या वर्षी मी आलो नव्हतो, माझ्या बाहेर ऑर्डर्स वगैरे होत्या रांगोळीच्या, त्याच्यामुळे बऱ्याच जणांनी मला विचारलं की तू का नाही. मला पर्सनली फोन पण आले. मग कुठेतरी अशी मला खंत वाटली की नाही यार, आपण काहीतरी करावं. म्हणून यावर्षी मी जयला स्वतःहून बोललो, म्हणजे त्यांनी फोन केला ॲक्च्युली मला, मग मी बोललो की नाही यावर्षी मी करेन रांगोळी. आणि जयचं तेवढंच आभार मानतो मी की 2 वर्ष अगोदर छत्रपती समाजसेवा मंडळाने रांगोळीचं प्रदर्शन भरवण्यास नकार दिला. त्यांचे काही पर्सनल इश्यू असतील किंवा त्यांची दिवाळी दरवर्षी पूर्ण रांगोळीमध्येच जायची, त्याच्यामुळे आता त्यांचे कार्यकर्ते जे आहेत तिथे तरुण असं कोणी नाही की ते खांद्यावर जबाबदारी घेणार रांगोळीची, किंवा इथे 5 दिवस ते राहतात, 5 ते 6 दिवस, किंवा रांगोळी काढण्याच्या अगोदर 4-5 दिवस अगोदरचे इथे साफसफाई वगैरे सगळे करतात. ते भरपूर त्यांनी एवढे 35 ते 40 वर्ष त्यांनी मेहनत केली, पण आता ती जबाबदारी कोणीतरी दुसऱ्यांनी खांद्यावर घ्यावी, कारण त्यांना आता त्या वयात झेपत नाही. प्रत्येकाचं वय 60च्या वरती झालेलं आहे, त्याच्यामुळे ही जबाबदारी घ्यायला कोणच बघत होतं. आमच्या मीटिंग्स वगैरे भरपूर झाल्या, पण एक असते की आजचा तरुण कलाकार फक्त पैशाच्या मागे किंवा त्याला स्वतःलाच प्रेझेंट करायचं असतं की नाही मी पुढे येणार. त्याच्यामुळे एक कलाकार असं दुसऱ्या सगळ्या कलाकारांना घेऊन जाण्याची त्याची कुवत नसते. कुवत म्हणजे त्याचा स्वभावच तसा नसतो. आज मीही कलाकार आहे, मलाही कुठेतरी असं वाटते मी प्रेझेंट व्हावं जगासमोर, पण मी सगळ्यांना घेऊन प्रेझेंट नाही होऊ शकत, कारण जर मी सगळ्यांना घेऊन प्रेझेंट झालो तर माझं महत्त्व कुठेतरी कमी होणार. ही जी भावना प्रत्येक कलाकारामध्ये आले, ते रांगोळी क्षेत्रात असो, अभिनय क्षेत्रात असो किंवा कोणत्याही कलेमध्ये असो, ती भावना प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये जागृत झाली आहे. तिथे कुठेतरी अहंभाव थोडासा आलेला आहे. त्याच्यामुळे कोणताच कलाकार दुसऱ्या कलाकारांसोबत घेऊन नाही जगत आहे आजच्या काळामध्ये. इथे प्रत्येकाला पडलेला आहे. पण मी कौतुक एवढं करेन की जय म्हात्रे हा जुचंद्र गावाचा स्थायिक आहे आणि तो ज्युनियर आहे. प्रत्येक सिनियर कलाकारांचा ज्युनियर आहे तो. त्यांनी कार्पेट बॉर्डरपासून, ही जे तुम्ही बॉर्डर बघत असाल रांगोळीला केलेली, काळा कलर बघण्याची सुरुवात केली, पण आज तो प्रदर्शन घेऊन प्रत्येक कलाकाराला, प्रत्येक सिनियर ज्युनियर कलाकारांना प्रोत्साहन देतो किंवा त्यांना आवर्जून सांगतो, अरे तुम्ही प्रदर्शन का बंद केले, जर समाजसेवा मंडळाला जमत तर आपण करूया. तर त्यांनी जबाबदारी घेतलेली आहे. पहिलं वर्ष त्याला खूप हार्ड गेला, त्याला खूप त्रास पण झाला आणि मी स्वतः तो त्रास बघितला. रांगोळी आणण्यापासून, रांगोळी गाळण्यापासून, कलाकारांचा चहा नाश्ता सगळ्यापासून त्यांनी मेहनत केलेली आहे. आणि त्याच्यासोबत प्रवीण अंकल सिनियर कलाकार, आता तुम्ही त्याची ओळख जाणून घेतली, ते त्याच्यासोबत होते. त्याच्यामुळे कुठेतरी एक जरी कलाकार माझ्यासोबत असला तर मी पुढे जाईन, मी काहीतरी करू शकतो असा उद्देश घेऊन जयने पुढाकार घेतला आणि प्रवीण अंकल त्याच्यासोबत होते प्रत्येक कार्यामध्ये. बाकी जे पडद्यामागचे कलाकार आहेत ते सुद्धा जयसोबत होते, त्यांचा पण तेवढंच धन्यवाद आहे. आणि आज हे दुसरं वर्ष जयचं आहे आणि मला अजून एक कुठेतरी असं दुःख आहे की या शाळेमध्ये हे शेवटचं रांगोळी प्रदर्शन आहे, कारण ही शाळा आमची रिनोव्हेशन होत आहे. त्याच्यामुळे पुढच्या वर्षी प्रदर्शन होणार हे नक्की, पण ते कुठे होणार ते पुढच्या वर्षीच कळेल. त्याच्यामुळे हे शेवटचं रांगोळी प्रदर्शन आहे. त्या हिशोबाने आम्ही प्रत्येकाने जीव ओतून काम केलेलं आहे. तर नक्की तुम्हीही या प्रदर्शनाला जर कोणाला भेट द्यायला जमलं नसेल किंवा काय नसेल, पण माझी एवढी इच्छा आहे की प्रत्येक कलाकाराला सपोर्ट करा. तो ज्युनियर असेल, सिनियर असेल, काय असेल. काही सिनियर कलाकार असतील त्यांनी आत्तापर्यंत जुचंद्र गावात पण, मी ॲक्च्युली कॅमेऱ्यामध्ये मुद्दाम बोलते आहे की जुचंद्र गावामध्ये राहूनसुद्धा काही सिनियर कलाकार हे प्रदर्शन बघायला आले नाहीत. त्यांचं कसं आहे, यूट्यूबवर बघितलं, इंस्टाग्रामवर बघितलं, काय प्रदर्शन बघायचं. अरे तिकडे जाऊन कला जिवंत होते. कलेचा अनुभव तेव्हाच येतो जेव्हा ती कला ॲक्च्युअल जाऊन तुम्ही बघता. हे मोबाईल, इंस्टाग्रामवर हे सगळ्या नाच, गाणे, धिंगाणे हे चालणार, ते आपण रोजच बघतो. पण जर खरी कला तुम्हालाही जिवंत ठेवायची असेल तर या प्रदर्शनाला, कुठे रांगोळ्या असेल तिकडे आवर्जून जा. त्या रांगोळीचं बारकावे बघा. ज्यांनी रांगोळ्या केल्या सिनियर कलाकारांनी, त्या रांगोळ्या बघून ज्युनियर कलाकारांच्या पाठीवर कौतुकाची थाप द्या. कदाचित तुमच्या एक कौतुकाच्या थापेमुळे तो कलाकार अजून त्याचा दृष्टिकोन चेंज होईल, त्याला कलेबद्दल अजून ओढ निर्माण होईल. त्याच्यामुळे एवढंच सांगतो की सिनियर कलाकारांनी प्रत्येकाला सपोर्ट करा. इथे कलेमध्ये कोणी ज्युनियर सिनियर नसतो, प्रत्येक एक लेवलला असतो प्रत्येकजण. त्याच्यामुळे आज साई, प्रथम हे जे कलाकार आहेत किंवा अजून लहान कलाकार इथे बरेच आहेत ज्यांनी रांगोळ्या केल्या, त्या सगळ्या कलाकारांचे तेवढेच कौतुक आहे की त्यांनी तेवढ्या आवर्जून म्हणजे स्वतःला झोकून इथे 3-3 दिवस काम केले त्यांनी. तर
फक्त एवढीच रिक्वेस्ट आहे सिनियर कलाकारांना, गावातल्या व्यक्तींना, की त्या कलाकारांना जरा तुमचे एक 2 शब्द मोलाचे किंवा 1-2 गोड शब्द त्यांच्या कानावर पडू द्या, त्यांना कौतुकाची थाप मिळेल, जेणेकरून ही कला, रांगोळी कला, जसं जुचेंद्रचं नाव कलेचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं, ते पुढे काळाच्या लोपात किंवा विलीन झालं नाही पाहिजे. हे नाव असंच राहिलं पाहिजे की जुचेंद्र हा कलेचा माहेरघर आहे. धन्यवाद गणेश सलेम की तुम्ही म्हणजे कलाकारांबद्दल एवढं सगळं बोलले. त्याच्यामुळे नक्कीच सगळ्या कलाकारांना प्रोत्साहन मिळालं असेल. काही त्यांना चुका समजल्या असतील, चुका मी म्हणू नाही शकत, पण इथे मला असं कोणाला दोष द्यायचा नाही, पण मला असं वाटते की नवीन कलाकार घडत आहेत तर त्यांना कौतुकाची थाप म्हणून जरी तुम्ही इकडे आले यायला पाहिजे तर त्यांना तेवढंच बरं वाटेल. आणि त्यांची मेहनत, आता इथे जेवढं प्रदर्शन केलं या कलाकारांना 1ही रुपयाचा मानधन मिळत नाही आहे, कारण प्रत्येक कलाकार स्वखर्चाने ते काम करतो, स्वखर्चाने त्याचे कलर शेड असेल किंवा त्याची मेहनत असेल, 3-3 दिवस जागरण असेल, ते स्वखर्चाने स्वतःच्या हिमतीवर करतो. का तर ते कलेसाठी करतो. मेन म्हणजे आम्ही इथे रांगोळी काढत असताना आम्हाला बरेच कलाकारांची नावं घेतली की सांगितलं की अरे हा कलाकार नाही, हा कलाकार नाही आहे, मला त्यांचं काम बघायचं होतं, ते नक्की कसं काम करतायत. सांगितलं मी नाही सांगू शकत की ते रांगोळी कसं म्हणजे का नाही येऊ शकले की काय. तर आमच्यासोबत स्नेहा माळवी सालियन, ॲक्च्युली गणेश सालियन, प्रवीण भोईर आणि जय म्हात्रे आहेत. ॲक्च्युली बरेच कलाकार गेले, ॲक्च्युली आम्ही इथे लेट आलं त्याच्यामुळे बरेच कलाकार बाहेर आहेत, काही कामानिमित्त बाहेर गेलेले आहेत, त्याच्यामुळे आम्ही चौघं तिथे दिसतो तुम्हाला. तर जयनी जसा पुढाकार घेतला आहे रांगोळी प्रदर्शनासाठी, तर त्याला मागे सपोर्टला प्रवीण भोईर होते. त्याप्रमाणे शिवसेनेचे तालुका प्रमुख स्वर्गवासी जगन्नाथ तांडे म्हात्रे साहेब, तर त्यांचे चिरंजीव श्री कुमार मयूर जगन्नाथ म्हात्रे यांचा मानस होता की कलाकार दरवर्षी रांगोळी करतात, त्याच्यामुळे दरवर्षीप्रमाणे जसं समाजसेवा मंडळ आम्हाला ट्रॉफ्या देऊन सन्मान करायचे, तर त्याला कुठेतरी असं जाणवलं की कलाकार फक्त स्वखर्चाने रांगोळ्या करत आहेत, त्याच्यामुळे त्याचा सत्कार किंवा त्यांना मान असं काही मिळत नाही. त्याच्यामुळे त्यांच्या डोक्यात आलं की आपणही काहीतरी बाबांच्या नावाने एक सन्मान चिन्ह त्यांना द्यावं. त्याच्यामुळे हे सन्मान चिन्ह आज आमच्या प्रत्येक कलाकारांच्या घरामध्ये आहे, ही आहे कौतुकाची थाप. त्याच्यामुळे तुम्ही कलाकार हा पैशाचा किंवा कसलाही भुकेला नसतो, त्याला भूक असते फक्त त्याची कौतुकाची, त्याच्या पाठीवर पडणाऱ्या थापेची. तर तुम्ही प्लीज कौतुक करा, जसं मयूर म्हात्रे यांनी आमचं कौतुक या सन्मान चिन्हाच्या माध्यमातून केलेलं आहे, त्यामुळे त्याचे खूप खूप असे धन्यवाद. असंच आमच्या पाठीशी राहा. आणि ही सुंदर अशी ट्रॉफी त्यांच्यातर्फे आम्हाला मिळाली आहे, त्यामुळे शिवसेना किंवा इतर ग्रामस्थांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. धन्यवाद.